जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, स्क्रीनवरती जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात तो सध्या खूप जास्त इन्स्टा रील्सवरती ट्रेंडिंगला चालू आहे। मी देखील इन्स्टा रील्सवरती टाकल्यानंतर मला खूप सारे कमेंट आल्या की हा व्हिडिओ नेमका बनवायचा कसा। तर मित्रांनो, एकदम सिंपल आहे, एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये व्हिडिओ बनवून रेडी होतो। बट त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक व्हिडिओ बघावा लागेल। सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरती जायचं। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक ॲप्लिकेशन सर्च करायचं। ओके, पिक्सवर्स AI हे ॲप्लिकेशन आहे। तर हे ॲप्लिकेशन तुम्ही इथून इन्स्टॉल करून घ्यायचं। ओके, आता या ठिकाणी इन्स्टॉलवरती क्लिक करून हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घेऊया। ॲप्लिकेशन मित्रांनो इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी आपण ओपन करायचं। ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ॲप्लिकेशनचा इंटरफेस तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसेल। तुम्ही इथं नोटिफिकेशनचे वगैरे अलाउ करून घ्यायचं। त्यानंतर इथे तुम्हाला वरती 0 क्रेडिट दिसेल। तर इथे तुम्हाला कोपऱ्यात एक आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून लॉग इन विथ जे आहे ते गुगल करायचं। लॉग इन विथ गुगलवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ईमेल ID सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर इथे तुम्ही तुमचं काही निकनेम देऊ शकता। ओके, तर या ठिकाणी निकनेम आपण जे आहे ते देऊया। लेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला क्रेडिट मिळेल 60चं। ओके, 60 तुम्हाला क्रेडिट मिळेल, ते तुम्ही 60 क्रेडिट यूज करू शकताय। तर थोडंसं खाली इथं स्क्रोल करायचं आपल्याला। खाली स्क्रोल करेल तसं आपल्याला एक अर्थ झूम चॅलेंज नावाचा एक टेम्पलेट बघायला भेटेल। ओके, तर त्यावरती यूज टेम्पलेटवरती आपण क्लिक करायचं, अलाउ करायचं। अलाउ केल्यानंतर या ठिकाणी आपल्या गॅलरीमधील जो फोटो असेल तो फोटो आपण ॲड करायचा आहे। आणि या ठिकाणी बघू शकताय 360 पिक्सलमध्येच आपल्याला बनेल। तिथून पुढचं घ्यायचं असेल तर आपल्याला मित्रांनो सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं। बट 360 मध्येच क्रिएटवरती क्लिक करायचं आहे। क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे आपला बनाय रेडी व्हायला चालू होईल। ओके, तर हा थोडासा टाइम घेतो। टाइम घेतल्यानंतर हा ऑटोमॅटिक जे आहे ते रेडी होऊन जाईल। तर बघू शकताय युअर व्हिडिओ इज जनरेट झाल्यानंतर तो आपल्याला बघायला भेटेल। तर व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर तो व्ह्यू वरती आपण क्लिक करायचं। व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोडचं ऑप्शन येईल। डाउनलोड MP4 करायचं आहे। MP4 डाउनलोड केल्यानंतर हा व्हिडिओ डाउनलोडिंग होईल। डाउनलोड झाल्यानंतर इथं आपण जस्ट बॅक यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे एडिटिंगचं VN ॲप्लिकेशन किंवा कॅपकट देखील यूज करू शकता। तर मी VN यूज केलेलं आहे। VN यूज केल्यानंतर इथं तुम्ही प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आत्ता जो तुम्ही व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ओके, व्हिडिओ ॲड केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा याचा ऑडिओ जो आहे हा ऑडिओ म्यूट करून घ्यायचा, कारण हा ऑडिओ ट्रेंडिंगला नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर एक्स्ट्रा एडिटिंगचा जो लास्टला पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे। आणि इथं बघू शकता हा फोटो आहे। तर या फोटोला इथं कोपऱ्यात पिक्सवर्सचा लोगो दिसतोय। त्यासाठी व्हिडिओला थोडंसं या ठिकाणी आपण झूम करायचं आहे। ओके, तर या व्हिडिओवरती जर आपण क्लिक केलं तर थोडंसं इथं झूम करून पिक्सवर्सचा लोगो जो आहे तो रिमूव्ह होईपर्यंत तिथपर्यंत आपण ठेवायचा आहे। आणि नंतर बघू शकता अशा प्रकारे हा दिसून जाईल। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक करून आपला जो फोटो होता, जो फोटो आपण ॲड केला तो फोटो ॲड करायचा आहे। आणि जितका हा फोटो आहे तितकाच हा फोटो आपण झूम करून घ्यायचा आहे। ओके, झूम करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून हा फोटो आणि हा फोटो मॅच होईल। ठीक आहे, थोडासा आपण लहान करूया। तर बघू शकता हा आणि हा फोटो थोडासा मॅच होत असेल त्या ठिकाणापर्यंत ॲड करायचं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला एक स्केलेटन ॲड करायचं। ओके, तर इथं बघू शकता फोटोजवरती जायचं आहे आणि हा स्केलेटन आपण इथं यूज करायचं आहे। थोडासा लहान करायचं आहे आणि इथं अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचं आहे। ओके, सेट झाल्यानंतर परत इथं मीडियावरतीच क्लिक करायचं, स्टिकरवरती जायचं आहे आणि इथं रेक्टँगल जो आहे स्क्वेअरवाला तो ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर याला आपण अशा प्रकारे झूम करून घ्यायचं पूर्ण व्हिडिओवरती झूम केल्यानंतर याचा कलर जो आहे इथं हा कलर इथून ब्लॅक करायचा। ब्लॅक कलर केल्यानंतर याला आपण इथं मोशनचं ऑप्शन आहे, इथं लूपमध्ये जायचं। तर लूप दिसत नाही तर थोडंसं पहिल्यांदा वाढवून घ्यायचं आहे। नंतर इथं मोशनमध्ये जाऊन लूपमध्ये गेला तर दिसेल तुम्हाला। ठीक आहे, इथं बघू शकताय लूपमध्ये दिसत नाही तर ते तुम्हाला नंतर सांगेन कसं। तर लॉंग प्रेस करून याला आधी आपण खाली घ्यायचं आहे आणि स्केलेटन वरच्या बाजूला घ्यायचं आहे। ओके, आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर इथं ऑडिओवरती क्लिक करून म्युझिकमध्ये जायचं आहे। म्युझिकमध्ये गेल्यानंतर माय म्युझिकमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओ करायचे आणि व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा जो क्रिएट केलेला तो देईल, तर तो ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, जर आपल्याला तो ऑप्शन दिसत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर इथं बघू शकताय मोशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं बघितलं तर तुमचा
लूप ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर आता बघू शकता व्हिडिओ ज्यावेळी प्ले करता त्यावेळी तो तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल. जर दिसत नसेल, आता इथं बघू शकता लूप दिसत नाही, बट व्हिडिओ प्ले करा, इथं तुम्हाला लूप दिसेल. ब्लिंकवरती क्लिक करा. ओके, तर आता इथं व्हिडिओ ब्लिंक होत आहे. ओके, इथं बघू शकताय. आता इथं मी मोशनमध्ये जाऊन दाखवतो लूपमध्ये, आणि इथं ब्लिंक जो ऑप्शन आहे त्याची ड्युरेशन एकदम कमी करा. नंतर हा जो आपण रेक्टँगल ॲड केलेला आहे, जो जितका इमेजेस आहे आपण ॲड केलेला स्केलेटनच्या बॅकग्राऊंडला, तितकाच आपण हे ब्लिंक इफेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता मोशनमध्ये जाऊन आणखीन एक वेळेस आपण बघूया. इथं पूर्णपणे लेंथ कमी करा, फास्टमध्ये ब्लिंक होईल, आणि फक्त याचं थोडंसं पुढे जाऊन आपण ऑपॅसिटी जी आहे ती कमी करायचे, 50 ते 55 ठेवायचे. नंतर बघू शकता अशा प्रकारे हे दिसेल. आणि त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करून घ्यायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.